नमस्कार मित्रांनो, मी चाललो आहे आपल्या विदर्भातील केदारनाथ श्री गौतमेश्वर संस्थान भूमिधरला। चला तर आपण आलेलो आहे शेवटी गोमेधरला। तर बघू शकता इथून कमान आहे। आपण ह्या हायवे रोडनी इथून आलो आणि इथून ही कमान आहे। ह्या कमानीमधून आपण आत प्रवेश करूया। चला तर आता आपण इथून आत प्रवेश केलेला आहे। जसं केदारनाथला 24 किलोमीटरचा ट्रेक आहे, तसा इथे सुद्धा 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे। संपूर्ण पहाडामध्ये वसलेलं हे एक ठिकाण आहे महादेवाचं। उंच उंच पर्वतरांगा, डोंगर जिकडे तिकडे आपण समोर गेल्यावर पाहू शकता की हे संस्थान एकदम याच्यामध्ये वसलेलं आहे सर्वत्र। चला तर बघू शकता इथून आपल्याला फायनली आता मंदिराचं दर्शन होत आहे। त्याआधी आपण हे आजूबाजूला असलेलं भव्य डोंगर पाहू शकता। याच कारणामुळे या मंदिराला विदर्भातील केदारनाथसुद्धा म्हणतात। पाहू शकता सर्वत्र इथलं वातावरण हे बदलत राहतं। प्रत्येक ऋतूमध्ये इथे आभाळाचं वातावरण बदलत राहतं। जसं जसं पुढं गेलं तसं आपल्याला मंदिर जवळ येताना दिसत आहे। आपण पाहू शकता हे जे बांधकाम आहे हे पूर्वी नव्हतं, हे नवीन बांधकाम चालू झालेलं आहे। चला तर इथून पुढे जाऊया। ह्या पर्वतरांगा, ह्या डोंगराच्या रांगा आपण पाहू शकता दोन्ही साईडने, रस्त्याच्या दोन्ही साईडने। खरं तर या देवस्थानाकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजेत आणि हे फार लोकांना म्हणजे माहिती नाही आहे। आता आपण एक ट्रॅक करून आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला एक नदी लागते। जसा केदारनाथला जाता वेळेस खूप साऱ्या नद्या आपल्याला मधात लागतात, तशाच आपण पाहू शकता या ठिकाणी आता उन्हाळा असल्यामुळे एक कोरडी झालेली आहे नदी। इथे आपल्याला पाणी दिसणार नाही, तरी पण या साईडने आपण पाहू शकता। हे बघू शकता आपण, ही एक नदी वाहते। आपल्याला वरती जाता वेळेस अगोदर या नदीचं दर्शन आपल्याला होतं। पाहू शकता या नदीला पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं। कृपया इथे तुम्ही आले तर या नदीपासून थोडं अंतरच राहा, कारण की या नदीचा खूप वेग असतो पाण्याचा। पाहू शकता आपण सर्वत्र निसर्गाच्या रांगेमध्ये वसलेलं हे एक महादेवाचं ठिकाण। आता इथून आपण वर आलेलो आहे आणि आता इथून आपण या दिशेने जाऊया। या ठिकाणी आपली गाडी लावलेली आहे मित्रांनो। असं चालत आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण आता मंदिराजवळ पोहोचणार आहोत। आता इथून जवळच मंदिर आहे। हे रोडचे सुद्धा कामं नवीन झालेले आहेत। पूर्वी हे रोड नसायचे तेव्हा बघू शकता आपण पार्किंगमध्ये आलेलं आहे। ही भव्य दिव्य ही नवीनच पार्किंग झालेली आहे इथे आपण पाहू शकता। आणि इथे मला एक गमतीशीर पाटील दिसली, गावचं पाटील। कोणत्या गावचं पाटील हे माहीत नाही, परंतु हे गावचे पाटील आहेत आणि त्यांनी गाडीवर मेन्शन केलेलं आहे। चला तर इथून आपण पाहू शकता आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे आणि खरं म्हणजे इथून बघितलं तर सर्व उंच पहाड आणि बघा मंदिराचा व्ह्यू कसा येतो। इथून ह्या नद्या, खोल पर्वतरांगा या ठिकाणाहून आपल्याला दर्शन होतं। चला तर या ठिकाणाहून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे। आज आपण करणार आहोत या पवित्र मंदिराची यात्रा, जे की विदर्भातील केदारनाथ म्हणून ओळखले जाते। गोमेधर येथील गौतमेश्वर संस्थान हे इथले निसर्ग सौंदर्याचा आज आपण अनुभव घेणार आहोत। गौतमेश्वर संस्थान हे महाराष्ट्राच्या विदर्भातील एक
जगप्रसिद्ध स्थळ आहे आणि येथे भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त दर्शनासाठी येतात. गौतमेश्वर संस्थानचा इतिहास खूप प्राचीन आहे. आपण पाहू शकता हीच ती नदी आहे. इथून थोडंफार आपल्याला पाणी दिसतं. या ठिकाणी ही समोरून येत असलेली गाडी आपण पाहू शकता. असा आडवळणी रस्ता, आपण असं वळून असं यावं लागतं या मंदिरामध्ये. गौतमेश्वर संस्थानचा इतिहास हा खूप प्राचीन आहे. इथे खूप प्राचीन शिवलिंग आहे आणि बघू शकता इथे लिहिलेले पिण्याचे पाणी आणि नारळ इथे फोडा प्रत्येक ठिकाणी दर्शवलेला आहे. हा दीपस्तंभ आहे आपण पाहू शकता. आणि इथे तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात हे सुद्धा तुम्हाला समोरच लिहिलेलं दिसतंय. श्री गौतमेश्वर संस्थान गोमेधर. आपण पाहू शकता मेन गेटवर आपण आलेलो आहे. आता आपण आत जाऊन दर्शन घेऊया. इथून आपण आत प्रवेश करूया. इथे काही मंडळी बसलेले आहेत, इथे महाराज बसलेले आहेत आणि समोरच आपल्याला नंदी महाराज आपल्याला दिसत आहेत. प्रथम आपण नंदीचं दर्शन घेऊया. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो एक नवीनच ऊर्जा येते. इथे साक्षात महादेवाचं दर्शन होतं. आपण पाहू शकता. इथून आता आत प्रवेश केल्यानंतर मंदिरामध्ये इथून घंटी वाजून आपण आत जाऊया. इथून या साईडने आपल्याला जावं लागतं. महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये खूप भक्तगण भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे हजारो भक्तगण येतात. इथे महाशिवरात्रीला खूप मोठा भंडारासुद्धा इथे भरतो आणि आसपासचे पंचक्रोशीतले लोक जे मंडळी आहेत ते या महाप्रसादाचं आयोजन करत असतात. आपण पाहू शकता इथं आपल्याला महादेवाच्या पिंडीचं नागोबाचं आपल्याला इथे दर्शन होतं. या ठिकाणी आपण दर्शन घेऊया. आपणही दर्शन घ्या महादेवाचं दर्शन. येथील मंदिरावर कोरीव काम खूप भारी केलेलं आहे. इथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजासुद्धा केल्या जातात. प्रत्येक महाशिवरात्रीला म्हणजे इथे भव्य उत्सवच असतो. पंचक्रोशीतील इथली एक ही यात्रा असते. अत्यंत पवित्र असे सप्तऋषी, त्या सप्तऋषीमधील सुद्धा हे एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. सप्तऋषीमधील महत्त्वाचं ठिकाणसुद्धा म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. पाहू शकता आपण हे एक इथे मंदिर आहे. इथे आपल्याला एक शिवलिंग, नंदी, हे हनुमानाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो इथलं एक विशिष्ट आहे, इथे अखंड धुनी चालू असते. आपण पाहू शकता ही धुनी आहे. इथला अंगारा लावून चला समोर आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. गौतमेश्वर संस्थानच्या आसपासचा परिसर निसर्ग सौंदर्याने खूप सारा नटलेला आहे. इथे येणारे पर्यटक समोर परिसरातील निसर्गाचा आनंद घेतात आणि स्थानिक लोकांची जी इथे त्यांचं आतिथ्य आणि पारंपरिक संस्कृतीचा आपण इथे अनुभव घेऊ शकता. गौतमेश्वर संस्थान हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर आध्यात्मिक शांतता आणि निसर्गाचा संगम आहे. मी तर म्हणतो इथे एक वेळ नक्की यावं, एकदा दर्शन घ्यावं. आपण पाहू शकता इथं या ठिकाणून पूर्ण परिसर फिरल्यानंतर इकडे आपण धारेकडे जाणार आहोत. या ठिकाणी दर्शवलेले आहे धारेकडे जाण्याचा मार्ग. पहिले इकडे एक जुनी धार होती, ती आता बुजवून आता नवीन धार केलेली आहे. पाहू शकता इथून आपण कमसे कम या 150 पायऱ्या उतरून आपण खाली नदीमधून प्रवेश करून पलीकडल्या धारेवर जाणार आहोत. त्याच्या आधी एक नवीन धार झालेली आहे. उन्हाळा असल्यामुळे या धारेला सध्या पाणी नाही आहे, त्याच्यामुळे ही धार चालू नाही. तरी पण आपण दर्शन घेऊया. चला तर इथून बघू शकता आपण हा पहाड जसा केदारनाथला ट्रॅक आहे तसाच इथे हा ट्रॅकच आहे एक. आपण पाहू शकता
हे एक जगातील प्रसिद्ध पाहू शकता. हे आता नवीन झालेलं आहे 10-15 वर्षे अगोदर. आणि इथून बघा एकदम भारी व्ह्यू, एकदम भारी नजारा आपल्याला पाहायला मिळतो. इथे कालवा बांधलेला आहे, इथे पाणी अडवण्यात आलेलं आहे थोडं. आपण पाहू शकता इथून ही नदी वाहत येते. समोर आपण जी सुरुवातीला जी नदी बघितली होती तीच ही नदी. आणि इथे उंच उंच खूप प्राचीन असे झाडंसुद्धा आहेत. पाहू शकता उंच उंच. निसर्गाचा एकदम इथे समतोल राखलेला आहे, निसर्गरम्य वातावरण. इथून नदी पार करून आल्यानंतर आपण नदीच्या काठाने इथून आपण समोर जाऊया. कारण की एक समोर जी खूप प्राचीन जुनी जी नदीच्या मुखामधून धार पडते तिच्याकडे आपण जाणार आहोत. आपण पाहू शकता हे खूप जुने झाड आहेत मित्रांनो. खूप पुरातन काळापासून ही झाड आहेत. आम्ही जेव्हा इथे यायचो लहानपणी तेव्हा या झाडाला झोका खेळायचो. पाहू शकता आपण का इथे या संस्थानाला विदर्भातील केदारनाथ म्हणतात हे तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. हा नजारा आणि हे व्ह्यू आपण पाहू शकता. लहानपणी आम्ही इथे खूप यायचो कारण इथूनच याच ठिकाणाहून थोड्याच अंतरावर माझ्या मामाचं गाव आहे लोणी काळे. आपण पाहू शकता इथून थोडं पुढं आल्यानंतर इथे उन्हाळ्याचा शेवटचा महिना असल्यामुळे ही धार कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ही अखंड चालत राहते ही धार, परंतु उन्हाळ्यामुळे थोडी धार कमी होते. आपण पाहू शकता या ठिकाणाहून हे झाडं खूप प्राचीन आहेत. चला तर आणि एक ड्रोनचा शूट कसा आहे तो बघावं म्हटलं, त्यामुळे एक ड्रोनचा शॉट घेऊन बघितला. खूप भारी व्ह्यू येतो. बघू शकता आपण सेल्फी शूट घेतलं सिनेमॅटिकमध्ये. आणि हे त्याच्यापेक्षा भारी पाहू शकता मित्रांनो. कसा वाटला शूट मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे. आपण पाहू शकता हे सर्वत्र माझ्या मागे नदी आहे, नदीला पाणी आहे. आणि नंतर वर आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक शिवलिंग पाहायला मिळतं आणि ते नंदी पण बघायला मिळतात 2-3. हे खूप जुने शिवलिंग आहे इथे ठेवलेले आहेत वरती. आणि इथून आता आपण एकदा दर्शन घेऊया, या पवित्र नदीचं दर्शन घेऊया. हे वडाचे झाड मोठमोठाले. आणि आता मंदिराच्या समोर आल्यानंतर समोरचा व्ह्यू आपण पाहू शकता. या ठिकाणाहून ड्रोन शूट माझ्याकडे ड्रोन नव्हता त्यामुळे सेल्फी स्टिक लावून घेतलेला हा एक शॉट आहे, एक दृश्य आपण पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूला. तर मित्रांनो मी आता असेच नवीन मंदिराचे ब्लॉग माहितीपर व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला आवडल्यास माझं चॅनल लाईक करा आणि कमेंट करून कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावाहून बघत आहात ते सुद्धा मला कळवा. मलासुद्धा माहीत होईल की माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचली आहे. आपण पाहू शकता थोडा पाणी आला होता त्याच्यामुळे थोडा ओला झालो होतो. इथलं वातावरण हे बदलत राहतं, कधी पाऊस कधी पाणी कधी येईल सांगता येत नाही. आता इथून आपण खाली उतरूया. चला मंदिराजवळ आपण हे मेन गेट आहे. इथून आपण पाहू शकता सर्वत्र आभाळाचं दृश्य आपण पाहू शकता. तर मित्रांनो विदर्भातील केदारनाथ हे आपल्याला हे संस्थान कसं वाटलं हे कमेंटमध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा, ते सुद्धा व्हिडिओ बघतील. धन्यवाद.